पुणे विमानतळ परिसरामध्ये लेझर आणि बीम लाईटवर बंदी। वैमानिकांच्या सुरक्षेसाठी प्रखर लाईट वापरावर पुणे पोलिसांचे आदेश। उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। ठाणे पालघरमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद। समुद्रातील मासे संवर्धनासाठी 2 महिन्यांची अधिकृत बंदी। नियम मोडणाऱ्या यांत्रिक नौकांवर कठोर कारवाईचाही इशारा। कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं शेतातील लाईटसाठी लोड शेडिंगमध्ये 2 तासांची केली वाढ। यामुळे शेतीसाठी पाणी देण्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी। उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे पिकांना पाणी देणं गरजेचं असल्याचं शेतकऱ्यांचं मत। अहिल्यानगरमध्ये साठवण तलावामध्ये बुडून 3 MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू। लोणीजवळच्या चंद्रपूर गावातली घटना। तिघही दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी। पोलिसांकडून तपास सुरू। नेरूळच्या TS चाणक्यमध्ये विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू। 3ऱ्या मजल्यावरून पडून 20 वर्षीय सोमनाथ सिंगचा मृत्यू। आत्महत्या की हत्या? पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। गडचिरोलीमध्ये जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक। विमानतळ आणि MIDC प्रकल्पांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। 4 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा। अमृतसरच्या रामबाग परिसरामध्ये बांबू बाजारात भीषण आग। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। केनियातल्या गर्ल्स स्कूलच्या हॉस्टेलला भीषण आग। आगीमध्ये 16 विद्यार्थिनींचा मृत्यू। 74 जखमींवर उपचार सुरू। गिलगिलमधील उतुमिशी गर्ल्स अकॅडमीतली घटना।